मकर राशी येणाऱ्या 5 दिवसात हे 3 संकेत न सांगता घरी होणार मोठी गर्दी. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या भाग्यवान जातकांनो, येत्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी अकल्पनीय आणि तुम्हाला चक्रावून टाकणारी घटना घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. तुमच्या दारावर अचानकच अशी काही माणसं दस्तक देतील, जी तुमच्या भविष्याची संपूर्ण दशा आणि दिशा बदलून टाकतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळालेला एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादित बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडला आहे. मकर राशीचे स्वामी साक्षात कर्मफळदाते शनिदेव आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून जर तुम्ही मानसिक तणाव, रखडलेली कामे, नशिबाची साथ न मिळाल्यामुळे प्रचंड हताश झाला असाल, तर आता तुमची ही परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्यासाठी न्यायाचा मार्ग निवडला असून तुमच्या आयुष्यात परिस्थितीला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे. अचानक लोक तुमच्या घराकडे का धाव घेणार आहेत आणि तुमच्या संपर्कात काय येणार आहे, त्यामागची थक्क करणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारे वैदिक ज्योतिषशास्त्राचे अत्यंत गुप्त आणि अचूक पटामागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय युती ही कारणीभूत ठरली आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्या. मकर राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल हा तुमच्या आत्मविश्वासाला आणि आध्यात्मिक ऊर्जेला एक अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारात्मकतेची सर्व जळमट एका झटक्यात नष्ट होतील. हे आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी स्थिती बनते, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते. जर या विशिष्ट वेळेत तुम्ही ती एक चूक केली, जे प्रत्येक मकर राशीची व्यक्ती नकळत भावनेच्या भरात करतो, तर आलेली लक्ष्मी दारातूनच परत फिरेल. म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत ऐका, कारण हा प्रश्न तुमच्या जीवन मरणाचा आणि प्रगतीचा ठरू शकतो. तर मकर राशीच्या जातकांनो, कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसांची उलटगिनती आता सुरू झाली. या 5 दिवसात एक विशिष्ट रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा शुभ समाचार मिळेल, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ती वेळ आनंदाची असेल. नोकरी, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी गुप्त इच्छा अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा खेळ पाहून तुमच्या हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षांपासून वाट पाहत होता, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकच तुमच्या समोर आता उभी ठाकणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे देखील फळ आहे आणि तुम्हाला नेहमीच कमी लेखणाऱ्या लोकांना एक चपराक देणारे ठरणार आहे. जेव्हा अचानकच कायद्याने नशीब पालटतं, तेव्हा आजूबाजूचं वातावरण आणि लोकांचे चेहरे देखील बदलून जातात. त्यामुळे या महाबदलाचा आनंद साजरा करताना तुम्हाला एक अत्यंत गंभीर आणि धोक्याचा किंवा सावधगिरीचा सामना करावा लागेल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्री किंवा व्यवसायामध्ये विशिष्ट भूमिका असणारी मोठी व्यक्ती राहिली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसत्या संसाराला लागलेली बाहेरची वाईट नजर किंवा जवळच्या एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला रोखून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यांमधील दोष, शाप कसा नष्ट होणार आहे आणि तुमच्या घरात सुखशांती कशी येणार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. धनिष्ठा नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही जन्मताच अत्यंत संवेदनशील, समजदार आणि गंभीर व इतरांच्या दुःखात स्वतःचे सुख विसरून धावून जाणारे. तुमच्या या दैवी स्वभावामुळे, या शनिदेवाच्या प्रभावामुळे येथे काही दिवसातच लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला वजन देतील. तुमची छोटी भेट व सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर गर्दी देखील करू लागतील. आणि इथेच दडले आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुमचं भाग्य उजवणारा रक्षण. हा व्यक्ती तुमच्या कल्याणाचा विचार करत नाही. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने, बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळट अनुभवतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाढा करण्याची तीव्र त्यांची इच्छा असते. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरेपणा ओळखणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा लोक तुमच्या घरात येतील, तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात
किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल, किंवा तुमच्या घराच्या मुख्य दारावर तुम्हाला अचानक काहीतरी वेगळे संकेत मिळतील. हे संकेत समजून जा, कारण विश्वाने कुबेराचे दार आता उघडले आहे. पण त्याच वेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी देखील आहे. त्यामुळे त्याच्यासाठी देखील कट रचला जाऊ शकतो. त्या व्यक्तीच्या नजरेतील तो कपट ओळखूनच स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याबद्दल तुम्हाला सावध राहावंच लागेल. मकर राशीच्या जातकांनो, येथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे, कारण तुमची एक छोटी चूक तुम्हाला महाआनंद देऊ शकते. भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना उघड करून बसतात. त्यामुळे ब्रह्मांड तुम्हाला शोधत आहे. येत्या काळात तुमच्या योजना, आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागू शकते. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक असा चमत्कार घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले किंवा मुद्दाम बुडवलेले पैसे अचानक तुम्हाला मिळतील. व्यवसायात, नोकरीत गुप्त डील फायनल होईल, जी तिजोरी तुमची पैशाने भरून टाकेल. परंतु या धनलाभाची वाचता कुणाकडेही करू नका, कारण आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहाराची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याचे 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा देखील कट रचत आहेत. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीपूर्वी किंवा करारापूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, त्यासोबतच हे 3 संकेत आहे. तुमचे भाग्य आता पूर्णपणे पलटणार आहे. जेव्हा ब्रह्मदेव तुमचं नशीब बदलणार आहे, तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला त्या ब्रह्मांडांकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानकपणे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल, तर तुम्हाला अतिशय प्रसन्न व ऊर्जेने वाटत असेल, तर समजून द्या की दैवी शक्ती, न्यायदेवतेची तुमच्यावर कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा आणि जुनी संकट संपून एक मोठा राजयोग सुरू होण्याचा पूर्वसंकेत मानला जातो. दुसरा महत्वाचा संकेत स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी आहे. नकळत किंवा नकळत काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाणी दिसत असेल, गाय दिसत असेल, देवघर दिसत असेल, तर समजून घ्या तुम्हाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद हा मिळणार आहे. पितृदोषातून मुक्ती मिळेल, अडथळे दूर होण्याचे संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली, तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचं पाऊल पडणार असून गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता तिसरा आणि शेवटचा आणि सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणारा अचानक बदल. जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो, तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड आणि इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि अचानकच मनात अत्यंत शांत स्वभाव आणि आशावादी बनू लागतात. तर जुन्या मित्रांची आणि नातेवाईकांची तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागतील. संकेत जर तुम्ही दैनंदिन आयुष्यात तुम्हाला जाणवत असले, तर येथे आज दिवसात तुम्हाला दारावर येणारी ती अनपेक्षित हाक तुमचे नशीब सोन्यासारखे चमकवणार आहे. यात मात्र शंका नाही. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल, तेव्हा तुमचंच विरोधक हे सक्रिय व्हायला लागतील. हे लक्षात घ्या. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमचा मानसिक छळ करून तुमच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि शनिदेवाचा आशीर्वाद उभा असतो, त्या जगात कोणीही त्याचं वाकडं करू शकत नाही, हे विसरू नका. या सर्व नकारात्मकतेवर आणि शत्रूंच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे. रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि शनिदेवाचे मनापासून स्मरण करा. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पिवळी डाळ किंवा अन्नदान करा आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा शनी मंत्राचा जप करा. हा उपाय तुमच्या भोवती एक दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदणं शत्रूलाही शक्य नाही. कोणत्याही शक्तीला हे भेदू शकत नाही. या येत्या 5 दिवसात अत्यंत मोठं रहस्य मात्र हेच असणार आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही आतापर्यंत अपयश समजत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात अचानक रात्री जाग येणे किंवा विशिष्ट रहस्यमय स्वप्न पडणे यांसारखे अद्भुत अनुभव आले असतील, तर कमेंटमध्ये तुमची समस्या नक्की लिहा, जेणेकरून त्याचं निवारण होईल. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा.
तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.